कराड प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाल्या संधी देऊ धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासंदर्भात अजितदादांचं सूचक वक्तव्य। क्लीन चिट कुणाला द्यायची आधीच ठरलं असतं। धनंजय मुंडेंच्या क्लीन चिटवरून राऊतांचं वक्तव्य। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी इतकी घाई का, राऊतांचा अजित पवारांना सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची शक्यता। वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुलाच्या मृत्यू प्रकरणामध्ये सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। दम असेल तर मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, एकनाथ खडसे यांचं गिरीश महाजन यांना आव्हान। फोन टॅप होत असल्याने मंत्री फोन बंद ठेवतात, रोहित पवारांचा आरोप। तर राज्यामध्ये फोन टॅपिंगमुळेच सरकार स्थापन झालं, रोहित पवारांच्या आरोपानंतर राऊतांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर। तब्बल 14,000 पेक्षा अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट। नाशिकमधील वन विभागाची जमीन लाटल्याचं प्रकरण। नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची प्रशासनाकडून चौकशी। लोकशाही मराठीनं केला होता पर्दाफाश। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 15 ते 20 गाड्यांचा भीषण अपघात। अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी तर एका महिलेचाही मृत्यू। उतारावर ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं गाड्यांना चिरडलं। धाराशिवमध्ये खंडणीसाठी पवनचक्की माफियांचा धुमाकूळ। गुंडांकडून पवनचक्की कंपनीच्या 11 वाहनांची तोडफोड। तोडफोडीनंतरचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।